पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं थाटात विसर्जन, बाप्पासमोर ढोल ताशासह पारंपरिक वाद्यांचं सादरीकरण। पुण्यातील पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचं विसर्जन, नटेश्वर घाटावर बाप्पाला निरोप। पुण्यातील दुसऱ्या मानाच्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन, बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची अलोट गर्दी। पुण्यात मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीचं भक्तिमय वातावरणात विसर्जन, गणेश भक्तांची मोठी गर्दी। पुण्यात मानाच्या चौथ्या गणपतीचं विसर्जन, तुळशीबाग गणपतीला पाताळेश्वर घाटावर गणेश भक्तांकडून निरोप। पुण्यातील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचं विसर्जन, मोठ्या जल्लोषात वाजत गाजत बाप्पाला निरोप। पुण्यातील भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आरती, मिरवणुकीआधी बाप्पासमोर शंखनाद। जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान। कोल्हापुरात बंदी असताना बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर, पोलिसांच्या सूचना मंडळांनी पाळल्या नाही। परभणीच्या जिंतूरमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेमुळे एकाचा मृत्यू, 2 जण अत्यवस्थ। अकोल्यातील पूर्णा नदीवर गणेश विसर्जनादरम्यान बुडून एकाचा मृत्यू, उपचारादरम्यान 18 वर्षीय मुलाचा मृत्यू। इंदापूरच्या नीरा नदी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेला मुलगा बुडाला, मुलाचा शोध सुरू। वर्षभर मराठा समाजाचा लढा सुरू, याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाईट वाटायला हवं, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना जालन्यातील बडीगोद्री इथे पोलिसांनी रोखलं, वाघमारे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता। बोलण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सर्व सकारात्मक आहोत, भरत गोगावलेंचं मराठा आरक्षणाबाबत स्पष्टीकरण। बुलढाणा पोलीस ठाण्यात विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 90 पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या 19 सप्टेंबरच्या बुलढाणा दौऱ्याला काँग्रेसचा विरोध, आमदार संजय गायकवाडांनी राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक। भाजपचे माजी आमदार बापू पठारे आणि त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारेंचा शरद पवार पक्षात प्रवेश, वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरेंविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता। नाशिकमधील देवळा तालुक्यातील उमराणा इथं भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन, प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू संध्याकाळी मेळाव्याला संबोधित करणार। रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याची जागतिक वारसा यादीत नोंद करण्यासाठी हालचाल, किल्ल्याची पाहणी करण्यासाठी 2 ऑक्टोबरला युनेस्कोच्या तज्ज्ञांचं पथक दापोलीत दाखल होणार। अहमदनगरच्या पोलीस दलातील कर्मचारी ज्ञानेश्वर मोरे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, गणपती विसर्जन मिरवणुकीत डान्स करून घरी जाताच हृदयविकाराचा झटका।
कोल्हापुरात चाकूनं भोसकून एकाची हत्या, हातगाडी लावण्याच्या कारणावरून हत्या केल्याची माहिती. आराम कॉर्नर परिसरातली घटना. धुळ्याच्या चितोड गावात ट्रॅक्टर खाली आल्यानं 3 चिमुकल्यांचा मृत्यू. घटनेत एक महिला गंभीर जखमी, 5 ते 6 जणांना दुखापत. पालघरमध्ये मासेमारीची बोट बुडाली. झाई मांगेला समाज मच्छीमार सहकारी सोसायटीच्या पावन लक्ष्मी बोटीला जलसमाधी. खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात दुसऱ्या बोटीवरील खलाशांना यश. गोंदिया जिल्ह्यातील मुरपार इथे ऑइल मिलमध्ये भीषण आग. सुदैवानं जीवितहानी नाही. मिल मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान. 35 मजुरांची सुखरूप सुटका. गोंदिया जिल्ह्यातील देवरी ते चिचगड मार्गाला जोडणारा पूल खचला. सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्यानं आधीच नागरिक हैराण. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात आळेफाटा रहिवासी परिसरात बिबट्याचा वावर. राखणदार कुत्रा भुंकत असल्यानं बिबट्यानं ठोकली धूम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.